नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही RTEचा फॉर्म यावर्षी भरणार असाल, तर तुम्हाला RTEची ॲडमिशन प्रोसेस कशी राहते याबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया RTEची प्रोसेस कसं काम करते, ॲडमिशन फॉर्म केव्हा सुरू होतात, शाळांचे रजिस्ट्रेशन कसे असते आणि लॉटरी केव्हा लागते. संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपले चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा Google Chromeमध्ये किंवा कोणत्याही ब्राउझरमध्ये RTEच्या वेबसाईट RTE एवढं टाकून सर्च करायचं आहे आणि RTEची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती आपल्याला यायचं आहे. आल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला होमपेज जे आहे ते दिसणार आहे. थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता ॲडमिशन प्रोसेस ही एक टॅब इथे दिलेली आहे. यावरती तुम्ही जेव्हा क्लिक करता त्यानंतर इथे आपल्याला पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे 3 पार्ट जे आहे ते दिलेले आहेत. आता इथे दिलेली संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये आहे. ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपण वरती 3 डॉटवरती क्लिक करणार. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ट्रान्सलेटचा ऑप्शन भेटेल. यावरती आपल्याला इथे लँग्वेज जी आहे ते इथे मराठी करून घ्यायची आहे. इथे आपण चूज अनदर लँग्वेज यावरती क्लिक करणार आहे आणि इथून आपण मराठी लँग्वेज जी आहे ती इथून करून घेणार आहे. तर एवढं केल्यानंतर आपल्याला आता संपूर्ण माहिती जी आहे ती आता मराठीमध्ये आलेली दिसणार आहे. आता तुम्ही इथे पाहू शकताय हे इथे जे इंग्लिशमध्ये लिहिलं होतं ते आता मराठीमध्ये झालेलं आहे. तर RTEची प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे राबविली जाते, तर सगळ्यात पहिलं पहा, ऑनलाईन अर्जाद्वारे RTE 25% आरक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. तर त्यामध्ये भाग 1 म्हणजेच पार्ट 1 जे आहे ते त्यामध्ये शाळांची नोंदणी होते. आता यामध्ये भाग 1 मध्ये काय होतं, तर ज्या काही पात्र शाळा आहेत त्यांनी खालील तपशील भरावेत आणि निवडीसाठी शाळा उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर URC प्रमुखाची मान्यता घ्यावी. आता यामध्ये शाळाचा संपर्क असेल, त्यानंतर प्रवेशासाठी वयोमर्यादा असेल, त्यानंतर एकूण संख्या किती असणार आहे, त्यानंतर प्रवेश आणि RTE 25% आरक्षणासाठी रिक्त जागा किती आहेत, हे सर्व माहिती जी आहे ते शाळांनी RTEच्या पोर्टलवरती अपडेट करण्याचं काम जे असतं ते पार्ट 1 मध्ये म्हणजेच भाग 1 मध्ये केलं जातं. तसेच Google नकाशावर शाळेचे अचूक स्थान जे आहे ते तिथे दाखवण्याचं काम किंवा ते अपडेट करण्याचं काम जे आहे ते भाग 1 म्हणजेच पार्ट 1 ज्याला टप्पा 1 आपण म्हणतो यामध्ये हे केलं जातं. त्यानंतर पुढचा जो आहे टप्पा क्रमांक 2 म्हणजेच भाग 2. आता यामध्ये काय होतं, तर पहा इथे लिहिलेलं आहे मूल म्हणजेच विद्यार्थी. आता यामध्ये काय होतं, यात समाविष्ट असलेल्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत. तर याच्यामध्ये जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुटतात त्यावेळेस प्रणालीवर तुमचा अर्ज क्रमांक नोंदवावा लागतो, म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म इथे भरावा लागतो. त्यानंतर अर्ज क्रमांक आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो नोंदणीकृत मोबाईलवरती तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर मुलाचा तपशील, पालक तपशील इत्यादी माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुमच्या घरापासून 1 किलोमीटर आणि 1 ते 3 किलोमीटरच्या आत शाळांची यादी करण्यासाठी तुमचा पत्ता जो आहे तो अचूकपणे लिहायचा आहे आणि तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आवश्यक मानक निवडायचं आहे, म्हणजेच तुमचं कुठल्या वर्गासाठी तुम्ही ॲडमिशन करणार आहे ते निवडायचं आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यानंतर अर्जाची पुष्टी करायची आहे, बरोबर भरलेली आहे का सर्व माहिती ते चेक करायचं आहे. पुष्टीकरणानंतर प्रदान केलेल्या मदत डेस्कसाठी आवश्यक कागदपत्रांसहित मुद्रित अर्ज घ्या. म्हणजेच तुम्हाला भाग 2 मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करावी लागणार आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. संपूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे जास्त काही लागणार नाही. फोटो अपलोड करावा लागेल, परंतु नंबर लागल्यानंतर तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे RTEचा फॉर्म भरण्याच्या अगोदरच्या तारखेची असणं गरजेचे आहे. आता तुम्ही फॉर्म भरला, शाळांची नोंदणी झाली, मुलाचा फॉर्म भरला, त्यानंतर महत्त्वाचा टप्पा जो येतो त्याला आपण टप्पा क्रमांक 3 किंवा भाग क्रमांक 3 ज्याला आपण म्हणतो. तर ह्यामध्ये काय होतं, तर लॉटरी काढली जाते. जर शाळांच्या सीटच्या मर्यादेपेक्षा जास्त ॲप्लिकेशन आले, जास्त फॉर्म आले, तर अशा वेळेस एक सोडत काढली जाते, लॉटरी काढली जाते. ज्या शाळांमध्ये जास्तीत जास्त जागा रिक्त आहेत आणि अर्जाची संख्या कमी आहे त्या
सर्व अर्जदारांना जागा वाटप करतील शाळा. परंतु ज्या शाळांमध्ये जागा कमी असतील आणि अ, अ, त्या 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 लॉटरी केवळच तिथे लॉटरी पद्धतीचा वापर करतील. जिल्हा प्रशासन म्हणजेच शिक्षणाधिकारी, जिल्ह्यासाठी प्राथमिक यांच्या मार्फत सोडत काढली जाईल आणि निवड यादी प्रणालीवरती प्रसिद्ध केली जाईल. यादी पालकांसाठी ॲप्लिकेशन लॉग इन अंतर्गत उपलब्ध करून दिली जाईल. तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड टाकून तुमचं जो काही लॉटरी लागलेली आहे का, शाळा अलॉट झालेली आहे का, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकताय. प्रवेशपत्र देखील तुम्ही तिथून, ॲडमिट कार्ड ज्याला आपण म्हणतो, ते देखील तुम्ही तिथून प्रिंट करून घेऊ शकताय. त्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर पालकांनी संपर्क साधल्यानुसार शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देतील. तर तुम्हाला असे महत्त्वाचे जे हे 3 टप्पे आहेत, या 3 टप्प्यामध्ये आर-टी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते. भाग 1 मध्ये शाळांची नोंदणी होते, भाग 2 मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी होते आणि भाग 3 मध्ये तुम्हाला लॉटरीद्वारे सोडत काढून शाळा जी आहे ती अलॉट केली जाते. तर अशा प्रकारे ही आर-टीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. आता सध्या जर आपण बघितलं तर भाग 1 म्हणजेच शाळांची नोंदणी जी आहे, तो टप्पा क्रमांक 1 सध्या सुरू आहे. आता हे पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकताय प्रवेशाचे वेळापत्रक. यावरती आपण जेव्हा क्लिक करतो, इथे आपण शैक्षणिक वर्ष 2025-26 हे सिलेक्टेड ठेवतोय. त्यानंतर इथे आपण अर्ज फेरी इथे 1 राहू देण्यात आहे आणि निवड यादी या ठिकाणी नियमित यादी यावरती आपण जेव्हा क्लिक करतोय, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय सगळ्यात पहिलं इथे जिल्ह्यांची नावं देण्यात आलेली आहेत. भरपूर सारे जिल्हे आहेत. तुम्ही इथे संपूर्ण जिल्हे तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर इथे शाळा नोंदणीचा टाईम दिलेला आहे. शाळा नोंदणी कधीपासून सुरू झालेली आहे, तर 18/12/2024 पासून ते 27/12/2024 या तारखेपर्यंत शाळा नोंदणीसाठी हा टाईम दिलेला आहे. आता या तारखेमध्ये मागे पुढे होऊ शकतं. जर 27 तारखेपर्यंत सर्व शाळा जर नोंदणी झाली तर आपल्याला लवकरच आर-टी प्रवेश प्रक्रिया दुसरा टप्पा जो आहे विद्यार्थी नोंदणी तो सुरू होईल. आणि जर तसं झालं नाही, ही जर तारीख, शाळा नोंदणीची तारीख जर वाढली, तर आर-टीचा जो दुसरा टप्पा आहे विद्यार्थी नोंदणी, तर त्याला थोडासा उशीर होऊ शकतो. तर आता आपल्याला बघायचं आहे, आज 27 तारीख आहे. आजच्या डेटपर्यंत हे सर्व साईटवरती अपडेट होतं का, आपल्याला हे पाहावं लागेल. आणि जर इथे नवीन जर तारीख आली तर आपल्याला प्रतीक्षाही करावी लागणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले CSC मराठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.